नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आर्थिक विकासातील बँकांची भूमिका हा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका या सर्वसामान्य कार्य करून देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसून येतात. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण इत्यादी क्षेत्राच्या विकासावरती अवलंबून असतो. बँका या विकासात्मक क्षेत्राला कर्जपुरवठा करून विकासाचा पाया हा भक्कम करीत असतात. आर्थिक विकासासाठी देशातील साधनसामुग्री व मानवी संसाधनाचा उत्पादक कार्यासाठी वापर वाढवण्यासाठी पैसा व भांडवलाची आवश्यकता त्या ठिकाणी असते. अर्थव्यवस्थेची ही गरज व्यापारी बँका या भागवित असतात. मग अशा प्रकारे ज्या व्यापारी बँका आहेत त्या देशाच्या विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडतात. आता आर्थिक विकासात व्यापारी बँकांची जी भूमिका आहे ते भूमिका लक्षात घेण्यासाठी, त्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपल्याला व्यापारी बँकांची भूमिका आर्थिक विकासामध्ये ती आपल्याला अभ्यासता येईल. त्यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भांडवल निर्मिती. आता कोणत्याही देशाच्या विकासाच्या सुरुवातीच्या ज्या टप्प्यामध्ये देशातील लोकांचं उत्पन्न हे कमी असतं, त्यांची बचत प्रवृत्ती ही कमी असते. मग बँका देशातील विविध भागांमध्ये शाखांचा विस्तार करून लोकांना बचत करण्यास प्रोत्साहित करतात. बँका ज्या उच्च वर्गीयांकडे निष्क्रिय स्वरूपात पैसा हा पडून आहे तो त्यांच्याकडून ठेव रूपाने जमा करून तो उद्योग, व्यवसाय, शेतीसाठी भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम या बँका करीत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारे भांडवल निर्मिती हे आर्थिक विकासातील बँकांच्या भूमिकेचं एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतो. दुसरा मुद्दा म्हणजे साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर. विद्यार्थी मित्र हो, बँका देशातील लोकांच्या लहान लहान स्वरूपातील आणि विखुरलेल्या स्वरूपातील ठेवी गोळा करून देशाच्या उद्योग, शेती, व्यापार या प्रमुख क्षेत्रासाठी भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम या बँका त्या ठिकाणी करतात. जसजसा या क्षेत्राचा विकास होत जातो तसतशी देशातील नैसर्गिक साधनसामुग्री व मानवी संसाधनाचा उत्पादन कार्यासाठी वापर हा वाढत जात असतो. उत्पादन घटकांचा उत्पादन कार्यासाठी जसजसा कार्यक्षम आणि पर्याप्त वापर होत जातो तसतसा उत्पादन, रोजगार, उत्पन्न आणि आर्थिक विकासाचा वेग हा वाढत जात असतो. अशा प्रकारे साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर हा आर्थिक विकासातील बँकांची भूमिका हा या मुद्द्याचा एक आपल्याला अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे पुढचा एक मुद्दा अभ्यासू तो म्हणजे प्राधान्य क्षेत्राला कर्जपुरवठा. तर ज्या क्षेत्राच्या विकासावर देशाचा विकासाचा वेग अवलंबून असतो त्या क्षेत्राच्या विकासाला सरकार व देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात येत असते. अशा प्राधान्य क्षेत्रांना सरकार व मध्यवर्ती बँकेच्या निर्देशानुसार पुरेशा प्रमाणात, वेळेवर आणि दीर्घ मुदतीसाठी बँका कर्जपुरवठा करीत असतात. जसे उद्योग क्षेत्रात लघु उद्योगांना प्राधान्य दिले जात असते, कृषी क्षेत्रात जलसिंचनाला प्राधान्य दिलं जात असतं, बांधकाम क्षेत्रात गृहनिर्माणाला प्राधान्य दिलं जात असतं, व्यापारामध्ये निर्यातीला प्राधान्य देण्यात येत असतं. या क्षेत्रांना कर्ज पुरवठा करून बँका विकासाचा वेग त्या ठिकाणी वाढीस मदत करण्याचं काम या बँका त्या ठिकाणी करत असतात. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संतुलित प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन. विद्यार्थी मित्र हो, बँका या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात
आपल्या शाखांचा विस्तार करून प्रादेशिक असमतोल दूर करण्यास मदत करण्याचं काम करतात. अविकसित भागातून म्हणजे विकसित जो भाग असतो, त्या विकसित भागातून ठेवी जमा करून ग्रामीण भागाच्या विकासासाठी पैसा बँका उपलब्ध करून देत असतात. बँका साधनसामुग्रीची गतिशीलता बँका साधनसामुग्रीची गतिशीलता शहरी भागाकडून ग्रामीण भागाकडे वळवित असतात त्या ठिकाणी. या माध्यमातून देशातील सर्व घटक राज्यांचा संतुलित विकास करण्यास बँका या मदत करीत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारे आर्थिक विकासात बँकांची भूमिका, संतुलित प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन या मुद्द्याचा आपल्याला एक अभ्यास त्या ठिकाणी करता येतो. पुढचा मुद्दा म्हणजे आर्थिक स्थैर्याला प्रोत्साहन. विद्यार्थी मित्र हो, देशामध्ये तेजी आणि मंदीची व्यापारचक्रे निर्माण होऊन भाववाढ आणि भावघटीची परिस्थिती निर्माण होत असते. व्यापारचक्राचा आर्थिक विकासावरती विपरीत परिणाम होतो. देशाची मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्या सहकार्याने या व्यापारचक्राचे नियमन करते. तेजीच्या काळात बँका कमी कर्ज देऊन कमी पतविस्तार त्या ठिकाणी करत असतात. या उलट मंदीच्या काळात जास्त कर्ज देऊन अधिक पतविस्तार त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे बँकांच्या या लवचिक चलनविषयक धोरणामुळे व्यापार चक्राचं नियमन करून किंमत स्थैर्य निर्माण करता येत असतं. अशा प्रकारे आर्थिक स्थैर्याला प्रोत्साहन हा एक मुद्दा आर्थिक विकासात बँकांची भूमिका या मुद्द्याचा अभ्यास करताना आपल्याला करता येतो. पुढचा मुद्दा तो म्हणजे आर्थिक विकासाला प्रोत्साहन. आता देशाची जी मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्या सहकार्याने देशाच्या विकासाला प्रोत्साहित त्या ठिकाणी करीत असते. देशाच्या विकासाला प्रोत्साहित करीत असते. देशातील शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक या क्षेत्रांना प्राधान्य देऊन विकासाचा वेग त्या ठिकाणी वाढविला जात असतो. मध्यवर्ती बँक आपल्या चलनविषयक धोरणात बदल करून बँकांना या क्षेत्राला कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यास प्रोत्साहन त्या ठिकाणी देत असतात. या क्षेत्रांना म्हणजे शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण. प्राधान्य क्षेत्राला कमी व्याजदराने दीर्घकालीन पुरेशा प्रमाणात बँका वित्त पुरवठा त्या ठिकाणी करीत असतात. यामुळे गुंतवणुकीमध्ये वाढ होते. परिणामी उत्पादन, रोजगार, उत्पन्न, वस्तू व सेवांची मागणी इत्यादीत वाढ होऊन विकासाचा वेग हा वाढत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, बँका देशाच्या अर्थव्यवस्थेत रक्तवाहिन्यांची भूमिका पार पाडून देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावण्याचं काम या बँका त्या ठिकाणी करीत असतात. आजच्या काळात बँकांशिवाय विकासाची कल्पनाच करता येत नाही. अशा प्रकारे आर्थिक विकासात बँकाची भूमिका या मुद्द्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येतो. धन्यवाद.